जगात अनेक साम्राज्य आली आणि गेली, पण ज्यांचं गुप्तहेर जाळं पाहून शत्रूच्या अंगावर काटा यायचा ते होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि या स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख ज्यांना शिवरायांचा तिसरा डोळा मानलं जायचं ते म्हणजेच बहरजी नाईक. क्षणार्धात रूप बदलणं, कधी फकीर, कधी वासुदेव, तर कधी थेट शत्रूच्या सैन्यातील सैनिक बनून शत्रूंच्या गोटात शिरणं. भाषांवर इतकं प्रभुत्व की कोणाला संशयही येऊ नये. आणि रात्रीच्या अंधारात जंगलात आपल्या सहकाऱ्यांना इशारा देण्यासाठी पक्ष्याचे आणि प्राण्यांचे हुबेहूब आवाज काढण्यात बहरजी नाईक माहीर होते. तर आता आपण आलोय खानापूर तालुक्यातील बानुरगड या ठिकाणी, जिथे बहरजी नाईक यांची समाधी आहे आणि हा इथला परिसर आहे. आणि या इथे बानुरगड गावचा नकाशा आणि इथली माहिती आहे. तर चला या ठिकाणचा खूप महत्त्वाचा इतिहास आज आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी त्या पुढच्या साईडला बहरजी नाईक यांची समाधी आहे आणि या ठिकाणी हे एक महादेव मंदिर आहे. तर आता आपण आतमध्ये आलोय आणि इकडे बघा. तर आता आपण आलो बहरजी नाईक यांच्या समाधीकडे, जी खानापूर तालुक्यात बानुरगड या गावामध्ये आहे. आणि ही आहे बहरजी नाईक यांची समाधी बानुरगडमध्ये. तर बहरजी नाईक हे 17व्या शतकातील एक महान मराठा गुप्तहेर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते. तर बहरजी नाईक यांना स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळखले जायचे, कारण त्यांनी आणलेल्या अचूक माहितीच्या जोरावर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अनेक मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या होत्या. बहरजी नाईक हे वेश बदलण्यात खूप महान होते आणि ते एका क्षणात त्यांचा वेश बदलायचे, त्यांची बोलीभाषा बदलायची, त्यांची देहभाषा पण बदलायची. त्यामुळे शत्रूच्या आखाड्यात जाऊन सुद्धा त्यांना कोणीही ओळखत नव्हतं. एवढंच काय, तर जेव्हा बहरजी नाईक रायगडावर किंवा इतर गडावर महाराजांना भेटण्यासाठी येत होते त्यावेळी त्यांचा ते वेश बदलून यायचे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांव्यतिरिक्त अजून कुणालाही माहिती नसायचे की बहरजी नाईक तिथे आहेत. आणि बहरजी नाईक हे वेषांतर करण्यात खूप पटायत होते. ते कधी वासुदेव, कधी फकीर, कधी व्यापारी, तर कधी शत्रूच्या सैन्यातील सैनिक बनून तिथली माहिती अचूकपणे गोळा करून आणायचे आणि ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत सहजरित्या पोचवायचे. बहरजी नाईक यांना भारतातील अनेक प्रादेशिक भाषा येत होत्या, त्यामुळे शत्रूलाही त्यांचा कधीही संशय आला नाही आणि त्यामुळे शत्रूची अचूक माहिती त्यांना मिळत होती. एवढंच नाही, तर बहरजी नाईक हे प्राण्यांचा आणि पक्ष्यांचा आवाज हुबेहूब काढत होते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस किंवा डोंगरात आपल्या सहकाऱ्यांना संदेश देण्यासाठी ते पक्ष्याचा आणि प्राण्यांच्या आवाजाचा वापर करायचे आणि अचूकपणे आपल्या सहकाऱ्यांना ते संदेश द्यायचे. एवढंच नाही, तर स्वराज्यातील महत्त्वाच्या मोहिमेमध्ये श्री बहरजी नाईक यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामध्ये अफजल खानाचा वध ही मोहीमसुद्धा बहरजी नाईक यांच्यामुळे यशस्वीरित्या पार पडली होती. अफजल खानाची ताकद, त्याचे सैन्य, त्याचे मार्ग आणि त्याच्या छावणीचा खडानखडा माहिती बहरजी नाईक यांनी
श्री छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अचूकपणे पोहोचवली होती. दुसरी सर्वात मोठी मोहीम म्हणजे शाहिस्तेखानाची फजिती. पुण्याच्या लाल महालात बसलेल्या शाहिस्तेखानाच्या मोहिमेची अंतर्गत रचना, पहारेकऱ्यांची वेळ आणि गुपिते बहरजींनी अंतर्गत शोधून काढली होती, ज्यामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी थेट लाल महालावर त्यांचा छापा टाकला. आणि सुरतची लूट यामध्ये पण बहरजी नाईक यांचा खूप मोठा वाटा आहे. सुरत शहरामध्ये कोणती व्यापारी पेटी कुठे आहे आणि संपत्ती कुठे लपवली आहे याची संपूर्ण माहिती बहरजी नाईक त्यांनी आधीच वेश बदलून तिथली सगळी माहिती मिळवली होती आणि यामुळेच ही मोहीम प्रचंड यशस्वी झाली. तर छत्रपती शिवाजी महाराज आणि बहरजी नाईक यांची पहिली भेट राजगड परिसरात 1648 ते 1650च्या दरम्यान झाली होती. बहरजी नाईक हे वेषांतर करण्यात, विविध भाषा बोलण्यात आणि गुप्त माहिती काढण्यात अत्यंत हुशार होते. बाणूरगडाचे अगोदरचे नाव भूपालगड होते. ज्या भूपालगडाच्या कुशीत आज या महान वीराची समाधी आहे, तो भूपालगड साक्षीदार आहे या अनामिक योद्ध्याचा, ज्याने आयुष्यभर अंधारात राहून स्वराज्याला प्रकाशाची वाट दाखवली. अशा या स्वराज्याच्या महान तिसऱ्या डोळ्याला आमचा मानाचा मुजरा.